नमस्कार मंडळी. चला तर आचार्य पद्धतीची मस्त रसरशी जिलेबी बनवण्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचे फ्रेश दही घालायचं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून 1 कप पाणी घातलेलं आहे. 1 कप पाणी लागलं, त्यानंतर असं चुरल्यासारखं पिठामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्या. रेबीन कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपल्या बेटरची. याला रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आणि पिठाची थिकनेस तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा. त्या अगोदर आपल्याला इथे 1.5 कप, आपण 1 कप मैद्यासाठी 1.5 कप साखर आणि पाऊण कप इतकं पाणी घेतलेलं आहे. पाऊण कप म्हणजे साखर बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये वापरायचं. तार धरेल पण तुटेल असा पाक तयार करायचा. त्यामध्ये खायचा रंग घातलेला आहे ऑरेंज कलर. त्यानंतर आपण पायपिंग बॅग घेतली, ती ग्लासामध्ये ठेवायची म्हणजे पटकन हे बॅटर त्यामध्ये घालता येतं. वरच्या बाजूला रबर लावून पॅक करून घ्यायचं म्हणजे पटकन आपल्याला व्यवस्थित अशी जिलेबी टाकून घेता येते. खालच्या साईडने अगदी थोडंसं टोक पाडून घेतलं आणि मस्त अशा जिलेब्या टाकून घ्यायच्या. दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळायच्या. लगेच गरमागरम पाकमध्ये बुडवून घ्यायच्या. पूर्ण डीप करायच्या तरच त्या पाक शोषतात गरम आहेत तोपर्यंतच. आणि मस्त रसरशीत जिलेबी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.